सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी आमचे मित्र रवींद्रजी चव्हाण, त्याचबरोबर उपस्थित सर्व आमदार आणि आज ज्यांचा प्रवेश या पक्षात होतोय आणि त्यांच्या समवेत त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते, सहकारी मित्र, सर्व पदाधिकारी यांना सुद्धा भारतीय जनता पक्षात स्वागत या ठिकाणी मी करतो. वास्तविकरित्या आपण जर पाहिलं, अनेक वर्षापासून सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. केंद्रीकरण ते सुद्धा मूठभर लोकांच्या हातात. पण भारतीय जनता पक्ष असा एक पक्ष आहे की त्यांच्या माध्यमातून केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही विचार आहेत ते तर आचरणात मोदीजींनी, या ठिकाणी माझे मित्र मुख्यमंत्री देवेंद्रजींनी, त्यांचे सर्व सहकार्यांनी हे आचरणात आणले. बोलणं सोपं असतं, करणं अवघड असतं. अनेक वर्षापासून फक्त त्यावेळेस मला अजून आठवतं, भाषणं असे व्हायची की आम्ही दगड जरी दिला आणि त्याला शेंदूर फासलं तरी लोक निवडून देत होते. पण मात्र लोकांचे मतं घेतले, पण त्यांच्या मताचं कधी आदर केला नाही. हा एकमेव पक्ष आहे की ज्या पक्षाने सर्व, त्यात कोणी कोणाला कमी नाही, सगळ्यांच्या सहकार्यातनं आज कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली. आज ज्या दुष्काळी भागाला पाणी मिळत नव्हतं त्यांना पाणी देण्याचं काम म्हणजे मुंडे साहेबांच्या वेळेपासून हे सगळं झालं. बालेकिल्ला म्हणत अनेक वर्षापासून लोकांना विकास कामांपासून वंचित ठेवलं. पण मात्र न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने केलं. मला अजून आठवतंय की अटलजी ज्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाणं आपण चलनात आणावं. त्यांनी एक क्षणभर विचार न करता रायगडावरती त्यावेळेस मी, ते मुंडे साहेब असतील, प्रमोदजी असतील, त्यावेळेस आम्ही गेलो. ते संपूर्ण त्याचं हे केलं, स्मारक अनावरण केलं, हे ते. पण मात्र मतीचा अर्थ लक्षात घ्या की हा पक्ष केवळ पक्ष नाही, एक कुटुंब आहे आणि कुटुंब जपण्याचं काम हा पक्ष करतो. केवळ निवडणुकीच्या काळामध्ये बेंबीच्या देठापासून तळमळीने इतर पक्षातले लोक, मला कुठल्या पक्षावरची टीका करायची नाही, जी वस्तुस्थिती आहे ते मी आपल्यासमोर मांडतो. तळागाळातल्या लोकांसाठी आम्ही हे करू ते करू, पण जसं निवडणुका संपतात त्यानंतर त्याच तळागाळातल्या लोकांचं दुर्लक्ष केलं जातं. मला खात्री आहे की आज माझे मित्र, कॉलेजपासूनचे मित्र सत्यजित पाटणकर आणि त्यांचे सर्व सहकारी, विक्रम बाबा असतील, इंदुराव असतील, रामभाऊ असतील, सगळे रमेश पाटील असतील, हे सर्वजण यांच्या माध्यमातून एकच सांगतो की चांगल्या प्रकारे हा संपूर्ण जिल्हा, हा संपूर्ण भाजपमय आपल्याला करायचा आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रात आता जर आपण पाहिलं तर कोणाचा बालेकिल्ला नाही राहिला. हा बालेकिल्ला राहिला तर फक्त भारतीय जनता पक्षाचंच राहिला आहे. एवढं आणि जास्तीत जास्त मनापासून माझ्याकडनं जेवढं, आणि पक्षाचं आहेच, रवींद्रजी आहेत, पण त्याचबरोबर त्यांचे सर्व मुख्यमंत्री असतील,
केंद्रातले संपूर्ण सहकारी असतील, हे कुटुंब म्हणून ते काम करत असताना कुठेही सतेज पाटणकरांना आणि आपल्या सर्वांना मगाशी रवींद्रजी म्हणाल्याप्रमाणे कुठेही त्यांना तुम्हाला ज्या विकास कामांच्या संदर्भात कुठेही कमी पडून देणार नाही ही माझी खात्री आहे. आणि त्याचबरोबर आज माझा खरं तर हा प्रवेश मागच देवेंद्रजींशी मी बोललो होतो, त्यामुळे मागच घ्या, कारण नसताना त्या भागातल्या लोकांचा खूप एक छळ होतोय, कामं होत नाही, हे होत नाही, ते होत नाही, आणि त्याला कंटाळून लोक आता किती वेळ थांबणार म्हणून त्यानंतर मग हा निर्णय झाला. पण सर्वजण एक कुटुंब म्हणून आपण काम करूया, जिथं लागल तिथं मी असणार आहे, एवढं त्या प्रसंगी सांगतो. पक्षाचं आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.